नीटच्या काही परीक्षा केंद्रांवरील स्ट्रॉंग रूममधील सीसीटीव्ही गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार, तर प्रश्नपत्रिका ठेवलेल्या ठिकाणी सुरक्षा नसल्याचं उघड। राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज वडीगोद्रीत जाणार। छगन भुजबळ देखील लक्ष्मण हाकेंची घेणार भेट, तर मनोज जरांगे वडीगोद्री मार्गे अंतरवली सराटी। राज्यातील पोलीस भरती प्रक्रिया वादात, भर पावसात होत असलेल्या भरतीला विरोधकांचा आक्षेप। मुंबई पदवीधरमध्ये मतदार याद्यांचा घोळ, 12,000 नावा समाविष्ट नसल्याचा आरोप। राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, 39,000 संस्थांच्या निवडणुकांना पावसाळ्याचं कारण देत स्थगिती। मुंबईत लाकूड जाळून चालणाऱ्या सर्व बेकरी बंद होण्याची शक्यता, प्रदूषण कमी करण्याकरता महापालिकेचा विचार। अरविंद केजरीवालांना कोर्टाचा मोठा दिलासा, कथित मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात केजरीवालांना सशर्त जामीन। मान्सून पुढील 2 दिवस संपूर्ण राज्यभरात सक्रिय होणार, 15 दिवस सर्वदूर जोरदार पावसाचे। आणि आज आंतरराष्ट्रीय योग दिन, देशभर नेते आणि अभिनेत्यांकडून योगा डे निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन। T20 वर्ल्ड कप मधील सुपर 8च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा शानदार विजय, अफगाणिस्तानवर 47 धावांनी मात। आमदार बच्चू कडूंचं जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र, जीवाला धोका असल्याची कडूंची पत्रातून माहिती, तर सध्या बच्चू कडूंना पोलिसांची Y+ सुरक्षा। राज्यात पोलीस भरती सुरू, मात्र पावसामुळे मैदानी चाचण्या रखडल्यानं पोलीस भरती पावसाळ्यानंतर घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी। IT घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी शाहीद शरीफ दुबईला पसार, आरोपी विरोधात लुकआउट नोटीस जारी। नागपूरमधील 88 कृषी केंद्रांचा परवाना रद्द, खत आणि बियाणांच्या काळ्या बाजाराप्रकरणी कारवाई, तर 3 लाखांहून अधिक किमतीचे खत आणि बियाणं जप्त। धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना जलस्रोत अधिग्रहणाचे पैसे मिळत नसल्यानं अधिग्रहणधारक शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त, अधिग्रहण विहिरींचे 1,15,90,000 रुपये थकीत। विधान परिषद निवडणुकीकरता काँग्रेस पक्षाचा शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा, काँग्रेस उर्वरित मतं शेकापला देणार, तर शेकापचे जयंत पाटील मवियाचे उमेदवार असणार। जळगावच्या जामनेरमधील 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, जमावाकडून पोलीस स्टेशनवर दगडफेक। पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, किरकिटवाडीत कोयता गँगचा धुमाकूळ, दगडफेक करत दहशत माजवण्याचा प्रयत्न। अरविंद केजरीवालांच्या जामिनाला ईडी आव्हान देणार, ईडी हायकोर्टात आव्हान याचिका करणार दाखल। मनमाडच्या श्रद्धा रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ, रुग्णाला चुकीचे उपचार दिल्याचा नातेवाईकांचा आरोप। भारतासह न्यूयॉर्कमध्ये योग दिनाचा उत्साह, टाइम्स स्क्वेअरवर योग दिनानिमित्तानं सेलिब्रेशन। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।